नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर खिचडी म्हटलं तर कोणाला पदार्थ आवडत नाही. सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ म्हणजे खिचडी. किंवा कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की आज काय जेवायला बनवायचं किंवा पटकन काय होईल. तर आपण नेहमी जे डोक्यात पहिला विचार येतो ते म्हणजे खिचडी. तर इथे मी अख्खा मसूरची खिचडी बनवली आहे. नेहमी 30 खिचडी बनवून आपल्याला कधी कंटाळा पण येतो खाऊन. तर मी ही अख्खा मसूरची खिचडी बनवली आहे. तर ती इतकी स्वादिष्ट, इतकी टेस्टी झाली होती. त्याच्यावरून मस्त साजूक तूप टाकलं आणि मस्त पापडासोबत किंवा लोणच्यासोबत आपण ही खिचडी खाऊ शकतो. चला आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलाय, बारीक चिरून टमाटा घेतलाय, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आणि भरपूर सारा लसूण इथे मी घेतला आहे. तर इथं कुकरमध्ये मी 2 ते 2.5 चम्मच तेल टाकणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल, व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटते तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथे मी 2.5 चम्मच तेल टाकलं आहे. इथे थोडंसं जिरं मोहरी मी थोडंसं जास्तच वापरलं आहे, त्याच्याने चव फार छान येते. आणि तेल पण मी नेहमी 2 चम्मच वापरत असते, पण मग इथे तेलाचा पण मी थोडासा वापर जास्त केलेला आहे. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो लसूण होता तो मी तर ठेचून टाकला आहे. लसणाने पण टेस्ट फार छान येते. जो कांदा आपण चिरला होता तो मी याच्यात टाकून घेतला आहे. इथे कांदा आता व्यवस्थित इथे मी गोल्डन ब्राऊन होऊ देणार आहे आणि कांदा आपला छान परततोय तोपर्यंत इथे मी तांदूळ धुवायला घेते. तर इथे मी रेशनचेच तांदूळ वापरले आहे. रेशनच्या तांदूळांची खिचडीची टेस्ट मला फार आवडते. तर तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, त्यामध्ये मी थोडेसे अख्खा मसूर टाकले आहे. इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूर डाळ टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. इथे मी तूर डाळचा वापर केलेला नाही आहे अजिबातच. तर इथे मी तांदूळ धुवून घेणार आहे, तांदूळ आणि अख्खा मसूर 2-3 पाण्याने. तोपर्यंत इथे मी टोमॅटो पण ॲड करून घेतला आहे कुकरमध्ये. तो व्यवस्थित इथे आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. हे सगळं सॉफ्ट होते तोपर्यंत इथे माझे अख्खा मसूर आणि तांदूळ पण इथे स्वच्छ धुवून झालेले आहे. इथे मी अख्खा मसूर टाकला त्यामुळे मी डाळ स्किप केली आहे. तुम्ही डाळ टाकली तरीही चालता. इथे मी बटाटा पण टाकलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बटाट्याचा पण वापर करू शकता. तर इथे आपण आता मसाले टाकू. अर्धा चम्मच हळद टाकली मी. 2 ते 2.5 चम्मच काळा मसाला, घरगुतीच काळा मसाला इथे मी वापरला आहे. आणि इथे अर्धा चम्मच लाल तिखट इथे मी ॲड केलं आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे. सगळे घरगुतीच मसाले आहे, मी एक्स्ट्रा कुठलेच मसाले ॲड केलेले नाही आहे. एकदमच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. सगळे मसाले टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित सगळ्यात हे तेलात छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि वरतून लगेच इथे मी चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं आहे. मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे आपण तांदूळ धुवून ठेवले आहेत ते लगेचच आपल्याला याच्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गरम पाणी पण ॲड करू शकता किंवा जे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते टाकलं तरी चालतं. इथे मी नॉर्मल टेम्परेचरचाच पाण्याचा वापर केला आहे. तांदूळ टाकल्यानंतर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि वरतून मी इथे 1 तांब्या पाणी आणि 1 ग्लास पाणी एवढं मी इथे ॲड केलं आहे. म्हणजे जवळपास दीड तांब्या पाणी इथे मी ॲड केलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटातच बनणारी रेसिपी आहे. नेहमी आपण 30 खिचडी करत असतो तूर डाळ टाकून, तांदूळ टाकून. तर ही मी थोडीशी अख्खा मसूर टाकून बनवली होती आणि गरमागरम खायला तर एकदमच टेस्टी झाली होती. तर वरतून भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर मी टाकली आहे आणि इथे लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि एक छान उकळ येऊ द्यायचं आहे. उकळ आल्यानंतरच आपल्याला इथे झाकण लावायचं आहे कुकरचं. इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान उकळ आली आहे. कुकरचं झाकण मी इथे वरतून लावून घेतलं आहे आणि इथे फक्त 2 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. 2 शिट्ट्यात आपलं जी खिचडी आहे ती एकदम व्यवस्थित छान शिजते, एकदम छान रेडी होते. हे तुम्ही लोणचं सोबत, नागलीचं पापड किंवा उडदाच्या पापडासोबत खाऊ शकता.
फारच छान आणि एकदम टेस्टी आणि एकदम काय म्हणतो ना मग क्विक बनणारी ही रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही इथे 2 शिट्ट्यानंतर कुकर मी उघडला तर किती छान तिचा कलर एकदम टेम्पटिंग दिसते आपली रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर देखील करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे मी लगेचच जेवायला बसले. प्लेटमध्ये मी खिचडी वाढून घेतली, वरतून तूप टाकलं आणि मस्त इथे पापडासोबत मी ही खिचडी सर्व केली. माझ्या मुलीला देखील ही खिचडी फार आवडली. तर कशी वाटली तुम्हाला पण नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट